18 वर्षाच्या आतील व्यक्तींचे पॅन कार्ड हे कशा प्रकारे काढायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे सोपांडवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर युट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर पाहूयात 18 वर्षाच्या आतील व्यक्तींचे पॅन कार्ड हे कशा प्रकारे काढायचे आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम वरती यायचं आहे. गुगल क्रोम वरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला NSDL पॅन कार्ड असं एंटर करून घ्यायचं आहे. NSDL पॅन कार्ड असं एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी पहिलीच ऑफिशियल वेबसाईट दिसेल आपल्याला NSDL ची प्रोटेन म्हणून, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ऍप्लिकेशन टाइप यावरती जायचं आहे आणि न्यू पॅन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर आपण इंडिव्हिज्युअल काढणार आहे, व्यक्तीचं काढणार आहे, त्यामुळे आपल्याला इंडिव्हिज्युअल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचं पॅन कार्ड आपण काढत आहात त्या व्यक्तीचं फर्स्ट नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे मिडल नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सरनेम टाकून घ्यायचं आहे अर्जदाराचं आपल्याला. त्यानंतर अर्जदाराची डेट ऑफ बर्थ आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ईमेल आयडी आपल्याला अर्जदाराचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल क्रमांक हा अर्जदाराचा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे आणि पर्सनल डिटेल आपल्याला अर्जदाराच्या यामध्ये द्यायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड कसं पाहिजे, म्हणजे आपल्याला ईमेल वरती पाहिजे असेल तर ईमेल वरती आपण टिक करू शकता किंवा फिजिकल आणि ईमेल वरती पाहिजे असेल तर आपण या चेकबॉक्स वरती क्लिक करून आपली माहिती पुढे भरायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्जदाराचा आधार क्रमांकाचे शेवटचे 4 डिजिट एंटर करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड वरती जसं आपलं नाव आहे अगदी तसंच या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे. आपण अगोदर भरलेली माहिती खाली या ठिकाणी आपल्याला शो होऊन जाईल. अर्जदाराचा फुल नेम या ठिकाणी शो होऊन जाईल. त्यानंतर अर्जदाराची डेट ऑफ बर्थ, त्यानंतर अर्जदाराचे जेंडर आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जे असेल ते. फिमेल असल्यामुळे आपण फिमेल करून घेतोय. त्यानंतर आपल्याला अर्जदाराच्या वडिलांचे डिटेल या ठिकाणी द्यायचे आहेत. अर्जदाराचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराच्या आजोबाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि लास्ट नेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराच्या आईचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मदर मिडल नेम म्हणजेच आपल्या वडिलांचं नाव, अर्जदाराच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लास्ट नेम म्हणजे सरनेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पॅन कार्ड वरती अर्जदाराच्या वडिलांचं नाव पाहिजे की आईचं नाव पाहिजे या चेकबॉक्स वरती आपल्याला क्लिक करून पुढे नेक्स्ट या बटनावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा इन्कम आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपल्या केसमध्ये अर्जदार हा 18 वर्षाच्या आतील असल्यामुळे आपल्याला नो इन्कम या चेकबॉक्स वरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की आपल्याला पॅन कार्ड कुठं पाहिजे. तर अर्जदाराचा आपल्याला या ठिकाणी रेसिडेन्स सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा ऍड्रेस संपूर्ण या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आपल्या बिल्डिंगचं नाव जे काय असेल ते, फ्लॅट नंबर, रोड नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अर्जदाराच्या घराजवळून कुठला रोड असेल तर त्या रोडचं नाव आपण या ठिकाणी टाकू शकता किंवा नगरचं नाव आपण या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर पोस्ट ऑफिस आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अर्जदाराचं जे पोस्ट ऑफिस असेल ते आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर तालुका या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अर्जदाराचा. त्याचप्रमाणे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे अर्जदाराची जे काही कंट्री असेल, आपण इंडियामधून असल्यामुळे आपण या ठिकाणी इंडिया करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर स्टेट म्हणजेच आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपलं महाराष्ट्र राज्य आपल्याला या ठिकाणावर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून आपल्याला या ठिकाणी IST कोड एंटर करून घ्यायचा आहे. तर आपला इंडिया असल्यामुळे आपण या ठिकाणी इंडिया 91 हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला ईमेल आयडी आपण अगोदरच टाकलेला असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला शो होऊन जाईल. आणि या ठिकाणी आपल्याला रेसिडेंट यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करून या ठिकाणी आपल्याला अपॉइंटिंग रिप्रेझेंटेटिव्ह
असेस यावरती आपल्याला येस करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी अर्जदार मायनर असल्यामुळे अर्जदाराच्या वडिलांचे डिटेल या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी अर्जदाराच्या वडिलांचा पॅन नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. मिडल नेम या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर सरनेम या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि अर्जदाराच्या वडिलांचा ऍड्रेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जिल्हा, त्यानंतर कंट्री आणि त्यानंतर राज्य आणि त्यानंतर पिनकोड अर्जदाराच्या वडिलांचा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ISD कोड टाकून या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. वडिलांचा ईमेल ID आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण अर्जासोबत काय डॉक्युमेंट जोडत आहात ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. मध्ये आपल्याकडे अर्जदाराच्या वडिलांचं जे असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आधार कार्ड असल्यामुळे आपण आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करतोय. त्यानंतर ऍड्रेस प्रूफ देखील आपण आधार कार्डच लावू शकता. आपण दोन्ही ठिकाणी आधार कार्ड देतोय. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. या ठिकाणी आपल्या एरियाचा जो AO कोड आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी फिल झालेला असेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या अर्जासोबत देणार आहात ते डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर आपण या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट करतोय. मायनरचे जास्त डॉक्युमेंट आपल्याकडे नसतात, त्यामुळे आधार कार्डच आपण सर्व ठिकाणी यूज करू शकतो. ID प्रूफ, ऍड्रेस प्रूफ आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ. आपल्याकडे जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर आपण बर्थ सर्टिफिकेट देखील लावू शकता. तर आपण या ठिकाणी आपल्याकडे मॅट्रिकल्चर सर्टिफिकेट असेल तर आपण ते निवडू शकता. आपण या ठिकाणी मॅट्रिकल्चर सर्टिफिकेट म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे अर्जदाराचं. त्यानंतर डिक्लेरेशन वडिलांचं अर्जदाराच्या या ठिकाणी ऑटोमॅटिक झालेलं दिसेल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह असेस यावरती क्लिक करायचं आहे आणि प्लेस म्हणजेच आपल्या सिटीचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपला अर्ज हा सबमिट करून घ्यायचा आहे. आपल्या आधार कार्डचे अगोदरचे 8 डिजिट एंटर करून घ्यायचे आहेत. अगोदर आपण 4 डिजिट लास्टचे टाकले होते. आता आपल्याला फर्स्ट 8 डिजिट टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून आपल्याला आपला अर्ज चेक करून घ्यायचा आहे. आपण काही चुकीचं वगैरे भरलं तर नाही ना. काही चुकीची जर माहिती असेल तर आपण या ठिकाणावरून एडिट करू शकता. तर या ठिकाणी सविस्तर पाहून घ्यायचे आहे आपण भरलेला अर्ज. आपल्याला जर एडिट करायचं असेल तर एडिट बटनावरती क्लिक करून आपण एडिट करू शकता. अन्यथा आपल्याला प्रोसीड या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे अर्जदाराच्या पॅन कार्डसाठी. तर किती पेमेंट करायचं आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. 107 रुपये आपल्याला हे पेमेंट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आय अग्री टू टर्म ऑफ सर्व्हिस यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करून आपल्याला पेमेंट हे करून घ्यायचं आहे 107 रुपयाचं. त्यानंतर त्यासाठी आपल्याला पे कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पेमेंट आपल्याला कशाने करायचं आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI. तर आपण या ठिकाणी UPI सिलेक्ट करून घेतोय आणि त्यानंतर आपला जो काही UPI ID असेल त्या ठिकाणी एंटर करून आपल्याला हे 107 रुपयाचं पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे. आपलं पेमेंट झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सक्सेसफुल अशी रिसिप्ट येऊन जाईल. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर या चेकबॉक्स वरती क्लिक करून कंटिन्यू करून पुढे जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जनरेट अँड प्रिंट या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपल्या फॉर्मची प्रिंट आउट घेऊन घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी PDF चा पासवर्ड विचारलेला आहे, तर तो पासवर्ड आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे. पासवर्ड काय असेल तर आपण या ठिकाणी वरती पाहू शकता. पासवर्ड आपल्याला आपले डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एंटर करून घ्यायचे आहे. कुठल्याही प्रकारचा पेज द्यायचा नाही. त्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण भरलेल्या फॉर्मचे PDF आपल्याला या ठिकाणी जनरेट होऊन जाईल. तर हे आपल्याला प्रिंट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्जदाराचे 2 फोटो चिकटवायचे आहेत, या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक. त्यानंतर अर्जदाराच्या वडिलांचा फोटो हाफ फोटोवरती आपल्याला सिग्नेचर घ्यायची आहे. त्याचप्रमाणे खाली या ठिकाणी अर्जदाराच्या वडिलांचे सिग्नेचर घ्यायचे आहे आणि आपण जे डॉक्युमेंट सिलेक्ट केलेले आहेत ते सिलेक्ट केलेले सर्व डॉक्युमेंटचे आपल्याला प्रिंट काढून हा अर्ज NADL ऑफिसला सेंड करून द्यायचा आहे. त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये आपलं पॅन कार्ड आपल्या घरापर्यंत येऊन जाईल.
तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.